या लेक्चरमध्ये मी सोल्युशन अँड क्वालिटेटिव्ह प्रॉपर्टीचे MCQs कंटिन्यू करणार आहे. क्वेश्चन नंबर 31 पहा. इफ द वॅन ऑफ फॅक्टर फॉर 0.1 molar BaNO3 twice solution is 2.74. the degree of dissociation is, म्हणजेच वॅन ऑफ फॅक्टर काय दिलेलं आहे 2.74 आणि कॉन्सन्ट्रेशन काय दिलेलं आहे बेरियम नायट्रेटचं 0.1 मोलार हे कॉन्सन्ट्रेशन दिलेलं आहे. डिग्री ऑफ डिसोशिएशन आपल्याला काढायची आहे. ऑप्शन दिलेले आहेत 0.91, 0.87, 0.74 आणि 87. मग BaNO3 ट्वाईस जो आहे तो कसा डिसोशिएट होईल, काय कोणत्या आयन्स मिळतील आपल्याला Ba2 प्लस 2NO3 मायनस, म्हणजेच टोटल नंबर ऑफ आयन्स इथे किती मिळत आहेत N=3. Nची व्हॅल्यू येणार 3. वॅन ऑफ फॅक्टर I किती दिलेला आहे I इज गिवन I=2.74. आता इथे आपण डिग्री ऑफ डिसोशिएशनचा फॉर्म्युला वापरूया. α=1/n-1 किंवा n-1. आयची व्हॅल्यू किती दिलेली आहे 2.74 - 1. एनची व्हॅल्यू किती आली 3 - 1. 2.74 - 1 किती येतं 1.74 आणि 3 - 1 2 मीन्स 1.74/2. ही व्हॅल्यू सॉल्व केल्यानंतर काय मिळेल 0.87. म्हणजेच आन्सर किती असेल, कोणतं असेल बी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. 9 ग्रॅम ऑफ अनहायड्रस ऑक्झॅलिक ॲसिड. ऑक्झॅलिक ॲसिड म्हणजे H2C2O4. त्याचं मोलार मास किती दिलेला आहे, मॉलिक्युलर वेट किती दिलेला आहे 90. वॉज डिझॉल्व इन 9.9 moles ऑफ वॉटर इफ वेपर प्रेशर ऑफ प्युअर वॉटर इज P1 द वेपर प्रेशर ऑफ सोल्युशनचं वेपर प्रेशर आपल्याला काढायचं आहे. आता इथे व्हॅल्यूज ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. A 1.1 P1, 0.99 P1, 0.90 P1 अँड 0.1 P1. ओके, आपल्याला पार्शल वेपर प्रेशरचा फॉर्म्युला माहीत आहे. P1 = P1 इंटू x1. मग आपल्याला इथे x1 मोल फ्रॅक्शन काढावं लागेल. P1 इक्वेशनमध्येच P1 दिलेलंच आहे. ओके, आता 9 ग्रॅम हे मास दिलेलं आहे. 9 ग्रॅम ऑक्झॅलिक ॲसिड आणि त्याचा मोलार मास दिलेला आहे. म्हणजे त्याच्यावरून आपण काय करू शकतो, नंबर ऑफ मोल्स N2. सोल्यूटसाठी 2 N2 = मास अपॉन मोलार मास. मास किती दिलेला आहे 9 आणि मोलार मास किती दिलेला आहे 90. म्हणजे N2ची व्हॅल्यू किती येईल 0.1. ओके, N1ची व्हॅल्यू दिलेलीच आहे. N1ची व्हॅल्यू दिलेली आहे 9.9 मोल्स. याच्या दोन व्हॅल्यूज आहेत N2 आणि N1. यावरून आपण काय काढू शकतो x1. x1 = N1/N1 + N2. N1 किती आहे 0.9, 9.9. 9.9/9.9 प्लस N2 किती आहे 0.1, म्हणजेच 9.9/10 व्हॅल्यू काय येईल x1ची 0.99. ओके, आता आपल्याला ऑप्शनमध्ये इक्वेशनमध्ये ही व्हॅल्यू ठेवायची आहे. P1 = P1 इंटू x1. x1ची व्हॅल्यू काय आली 0.99. म्हणजेच इक्वेशन काय होईल 0.99 P1. हे आन्सर असेल. म्हणजे कोणतं ऑप्शन करेक्ट असेल, ऑप्शन बी. नेक्स्ट क्वेश्चन 33. विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ सोल्युशन्स ऑफ युरिया अँड युरियाचं मोलार मास किती दिलेला आहे 60 g/mol अँड शुक्रोज मॉलिक्युलर मास किंवा मोलार मास दिलेला आहे 342 g/mol इज आयसोटॉनिक. आयसोटॉनिकचा अर्थ आहे एक्झर्टिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर. ऑप्शन दिलेले आहेत. A 3.0 g/L युरिया अँड 17.1 g/L शुक्रोज. B 3 g/L युरिया अँड 3 g/L शुक्रोज. C 9.1 g/L युरिया अँड 6 g/L शुक्रोज. अँड D 6 g/L युरिया अँड 9 g/L शुक्रोज. या टाईपचे क्वेश्चन्स सॉल्व करण्यासाठी आपल्याला मेंटल कॅल्क्युलेशन्स करावे लागतात. आता इथे लक्ष द्या. इथे मी नंबर ऑफ मोल्स लिहितो आहे. नंबर ऑफ मोल्स इथे मी घेतो आहे युरिया, इथे मी घेतो आहे शुक्रोज. आता जेव्हा नंबर ऑफ मोल्स 1 असतील तेव्हा युरियाचं मोलार मास किती आहे 60 आणि इथे शुक्रोज इथे मी g/L
ओके, इथे पण ग्रॅम पर लिटर. ओके, युरिया किती असेल 1 मोलसाठी 60 आणि सुक्रोज किती असेल 342. ठीक आहे, मी 0.5साठी काढतो. 0.5 नंबर ऑफ मोलसाठी इथे किती येईल 30. इथे किती येईल 342 डिवाइड बाय 2 171. ओके, आता इथे 0.1 मोल घेऊया. 0.1 मोलसाठी युरिया किती येईल 6 ग्रॅम पर लिटर. सुक्रोज किती येईल 34.2 ग्रॅम पर लिटर. 0.05 मोलसाठी काढूया. 0.05 मोलसाठी युरिया किती येईल 3 ग्रॅम पर लिटर आणि सुक्रोज काय येईल 17.1 ग्रॅम पर लिटर, म्हणजे 17.1 ग्रॅम पर लिटर. म्हणजेच 3 ग्रॅम पर लिटर ऑफ युरिया इज आयसोटॉनिक विथ 17.1 ग्रॅम पर लिटर ऑफ सुक्रोज. म्हणजेच कोणता ऑप्शन करेक्ट असेल, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चनमध्ये आपल्याला फॉर्म्युला आयडेंटिफाय करायचा आहे. रिलेशनशिप बिटवीन वॅन्ट्रॉप फॅक्टर आय अँड डिग्री ऑफ डिसोसिएशन अल्फा इज. आपल्याला माहीत आहे अल्फा इज इक्वल टू काय, I-1 अपॉन n-1. म्हणजेच कोणतं इक्वेशन करेक्ट असेल, डी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 35. 18 ग्रॅम ऑफ ग्लुकोज, मोलार मास 180. म्हणजे इथे नंबर ऑफ मोल्स काय येईल 0.1. 18 अपॉन 180 ना, 0.1 मोल्स येतील. इज डिझॉल्व इन 100 ml ऑफ वॉटर ॲट 300 Kelvin if R is equal to 0.0821 liter ATM per Kelvin per mole. What is osmotic pressure of the solution? यामध्ये सर्वात अगोदर आपण नंबर ऑफ मोल्स कशाचे काढूया, ग्लुकोजचे. N2 इज इक्वल टू काय येईल, मास अपॉन मोलार मास. मास दिलेला आहे 18, मोलार मास आहे 180, म्हणजे नंबर ऑफ मोल्स काय आले 0.1. आता इथे व्हॉल्यूम ऑफ वॉटर काय दिलेलं आहे, व्हॉल्यूम इज इक्वल टू 100 ml. 100 ml म्हणजेच काय 0.1 लिटर. मग यावरून मोलॅरिटी काढूया. मोलॅरिटी इज इक्वल टू N2 अपॉन V. नंबर ऑफ मोल्स किती दिलेले आहेत ग्लुकोजचे 0.1 आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर किती आलेलं आहे 0.1 लिटर. 0.1 अपॉन 0.11 म्हणजे ही मोलॅरिटी. ओके, आता ऑस्मोटिक प्रेशरचा फॉर्म्युला काय आहे, पाय इज इक्वल टू CRT. मग सीची व्हॅल्यू काय आहे 1, आरची व्हॅल्यू काय आहे 0.0821 आणि टेम्परेचर जे आहे ते टेम्परेचर 300 Kelvin. ओके, मग हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल 24.63 ATM हे आन्सर येईल. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल, ऑप्शन सी. नेक्स्ट क्वेश्चन पहा. क्वेश्चन नंबर 36. विच अमॉंग द फॉलोइंग सॉल्ट्स सॉलिबिलिटी डिक्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, असा सॉल्ट फाइंड आउट करायचा आहे की ज्याची सॉलिबिलिटी कमी होते. हा जो ग्राफ आहे या ग्राफसाठी फर्स्ट ऑप्शन काय दिलेला आहे KCl. KClची सॉलिबिलिटी काय होते इन्क्रीज. सेकंड ऑप्शन काय आहे NaCl. NaClची सॉलिबिलिटी नियर अबाउट इन्क्रीज. Na2SO4ची सॉलिबिलिटी काय होते डिक्रीज. म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल Na2SO4. Na2SO4 हे करेक्ट ऑप्शन आहे. NaBrचं जरा चेक करूया. NaBrची सॉलिबिलिटी काय होते इथे इन्क्रीज. म्हणजेच करेक्ट ऑप्शन काय आहे Na2SO4. 37 क्वेश्चन. द एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट ऑफ 0.25 मोलर ॲक्वियस सोल्युशन ऑफ सबस्टन्सीज. आपल्याला एलिव्हेशन इन बॉइलिंग पॉईंट काढायचं आहे की बॉइलिंग पॉईंट कितीने इन्क्रीज होतो आहे. मोलॅलिटी काय दिलेली आहे 0.25 मोलर ॲक्वियस सोल्युशन. KB काय दिलेलं आहे 0.52 kg पर मोल. ओके, मग इथे आपण फॉर्म्युला काय यूज करणार, डेल्टा TB इज इक्वल टू KB इंटू M. मग KBची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.52. Mची व्हॅल्यू किती दिलेली आहे 0.25. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येईल 0.13 Kelvin. म्हणजेच आन्सर काय असेल, आन्सर ऑप्शन आहे ए करेक्ट ऑप्शन. 38 क्वेश्चन पहा. व्हॉट इज द ॲबनॉर्मल मॉलिक्युलर मास ऑफ बेन्झोइक ॲसिड व्हेन ॲडेड इन बेन्झिन. बेन्झिनमध्ये ॲड केल्यानंतर बेन्झिनचा ॲबनॉर्मल मोलार मास काय होईल ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इथे ॲटॉमिक मास दिलेला आहे हायड्रोजनचा 1, ऑक्सिजनचा 16 आणि कार्बनचा 12. मग बेन्झोइक ॲसिड म्हणजेच काय C6H5COOH. मग ह्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काढला तर काय मिळेल आपल्याला C7H6O2. मग C7 ॲटॉमिक मास ऑफ कार्बन काय आहे 12 × 7
प्लस 6 इंटू 1, हायड्रोजनचा ॲटॉमिक मास किती आहे 1, आणि ऑक्सिजन किती आहेत 2, म्हणजेच 2 इंटू 16. मग हे टोटल मास जर काढलं मोलार मास, तर बेन्झोइक ॲसिडचं टोटल मोलार मास किती येईल 122. पण आपल्याला माहीत आहे की बेन्झिनमध्ये ॲड केल्यानंतर बेन्झोइक ॲसिड काय होईल, डायमर फॉर्म होईल. तो मी इथे दाखवलेला आहे. मग इथे हे जे मोलार मास आहे सिंगल बेन्झोइक ॲसिड मॉलिक्यूलचा, त्याला कितीने मल्टिप्लाय करायचं 2ने. मग आपल्याला आन्सर काय येईल 242. म्हणजेच करेक्ट ऑप्शन काय असेल, ऑप्शन बी. क्वेश्चन 39. रिलेशन बिटवीन डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट अँड मोलार मास ऑफ सोल्यूट इज. मग डिप्रेशन ऑफ फ्रीजिंग पॉईंट म्हणजे काय, डेल्टा टी एफ, मोलार मास M2. मग डेल्टा टी एफ फॉर्म्युला काय, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ एम. मग इथे एम काय आहे, मोलॅलिटी, आणि मोलॅलिटीचा फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे एम इज इक्वल टू W2 अपॉन M2 W1 इंटू 1000. आता इथे 1000 कोणत्याही ऑप्शनमध्ये दिलेलं नाही, मग हा 1000 आपण रिमूव्ह करू शकतो. मग एमची व्हॅल्यू जर इथे पुटअप केली तर आपल्याला काय मिळेल, डेल्टा टी एफ इज इक्वल टू के एफ W2 अपॉन M2 W1. म्हणजे कोणता ऑप्शन करेक्ट असेल, ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 40. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ लिक्विड इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन टेम्परेचर. म्हणजे आपल्याला अशी प्रॉपर्टी शोधायची आहे की जी इन्क्रीज होते जसं टेम्परेचर इन्क्रीज होईल. ए ऑप्शन दिलेला आहे सरफेस टेन्शन, बी ऑप्शन दिलेला आहे वेपर प्रेशर, सी ऑप्शन दिलेला आहे विस्कॉसिटी, डी ऑप्शन दिलेला आहे डेन्सिटी. इथे आता मी डायग्राममध्ये लो टेम्परेचरला लिक्विड घेतलेलं आहे, लो टेम्परेचर. मग लो टेम्परेचरला हे वेपर्स काय असणार, लेस वेपर्स असल्यामुळे वेपर प्रेशर काय असणार, लो वेपर प्रेशर. नेक्स्ट डायग्राममध्ये जर मी टेम्परेचर इन्क्रीज केलं, हाय टेम्परेचर, मग इथे जी वेपर फॉर्म होणार आहे ती मोर वेपर फॉर्म होईल, मोर वेपर, आणि त्याचं वेपर प्रेशर काय असणार, हाय वेपर प्रेशर. म्हणजे ह्याचा आन्सर काय असेल, ऑप्शन बी. क्वेश्चन 42. व्हॉट इज द मास ऑफ शुक्रोज काढायचं आपल्याला इन इट्स 1 लिटर सोल्युशन विच इज आयसोटॉनिक मीन्स एक्झर्टिंग सेम ऑस्मोटिक प्रेशर विथ 6.6 ग्रॅम पर लिटर ऑफ युरिया. म्हणजेच आपल्याला 6.6 ग्रॅम पर लिटर युरियासोबत आयसोटॉनिक असलेलं 1 लिटरमध्ये शुक्रोजचं मास काढायचं आहे. ओके, मग अगोदर आपण युरियाचं नंबर ऑफ मोल्स काढूया. मास किती दिलेला आहे युरियाचं, 6.6 ग्रॅम. नंबर ऑफ मोल्स इज इक्वल टू इथे मास अपॉन मोलार मास किती दिलेला आहे 6.6, मोलार मास काय आहे युरियाचं 60. मग इथे नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया किती येईल 0.11. आपल्याला माहीत आहे युरिया अँड शुक्रोज आर नॉन इलेक्ट्रोलाइट्स, ते इलेक्ट्रोलाइट्स नाही आहेत. याचाच अर्थ नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ शुक्रोज असं असेल तरच ते काय असतील, आयसोटॉनिक. मग आता शुक्रोजचं इथे आपल्याला काय दिलेलं आहे, ॲटॉमिक, इथे शुक्रोजचं मोलार मास काढण्यासाठी आपल्याला इथे ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. मोलार मास ऑफ शुक्रोज किती आहे 342 ग्रॅम पर मोल. हे तुम्हाला पाठच करावं लागेल, 342 ग्रॅम पर मोल शुक्रोजसाठी. ग्लुकोजसाठी किती येतं 180 ग्रॅम पर मोल. मग शुक्रोजसाठी किती आहे 342 ग्रॅम पर मोल. म्हणजेच मास ऑफ युरिया काढायचा आहे, मास ऑफ शुक्रोज काढायचा. मास ऑफ शुक्रोज इज इक्वल टू काय येईल, नंबर ऑफ मोल्स ऑफ शुक्रोज मल्टिप्लाय बाय मोलार मास. मग नंबर ऑफ मोल्स ऑफ शुक्रोज म्हणजेच काय घ्यायचे, नंबर ऑफ मोल्स ऑफ युरिया 0.11 इंटू मोलार मास शुक्रोजचं किती आहे 342. हे सॉल्व केल्यानंतर आपल्याला आन्सर काय येणार आहे 37.62 ग्रॅम. मग कोणतं ऑप्शन करेक्ट असेल, ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विच ऑफ द फॉलोइंग सोल्यूट हॅज हायेस्ट डेल्टा टी एफ अपॉन एम व्हॅल्यू. डेल्टा टी एफ अपॉन एम म्हणजेच के एफ आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. के एफ व्हॅल्यू इन इट्स
0.05 मोलल ॲक्वियस सोल्युशन. मग इथे ए ऑप्शन काय दिलेलं आहे, पोटॅशियम सल्फेट. पोटॅशियम सल्फेट म्हणजे K2SO4. ग्लुकोज म्हणजे C6H12O6. अमोनियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे NH4Cl आणि ॲल्युमिनियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे AlCl3. आता हे वॉटरमध्ये डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला कोणकोणते आयन्स मिळतील. K2SO4 जर डिझॉल्व केल्यानंतर आपल्याला काय मिळेल, 2K प्लस SO4 2-. ग्लुकोज C6H12O6 जेव्हा वॉटरमध्ये डिझॉल्व केला जाईल तेव्हा C6H12O6 ग्लुकोज नॉन इलेक्ट्रोलाइट आहे, तो डिसोशिएट होणार नाही. अमोनियम क्लोराईडचा फॉर्म्युला आहे NH4Cl. तो कोणते आयन्स देईल, NH4 प्लस ॲक्वियस प्लस Cl मायनस ॲक्वियस. ओके. ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3 काय करेल, डिसोशिएट होऊन Al3 प्लस 3Cl मायनस देईल. मग इथे किती पार्टिकल्स मिळत आहेत K2SO4च्या बाबतीत. K2SO4च्या बाबतीत आपल्याला 3 पार्टिकल्स मिळत आहेत. ग्लुकोजच्या बाबतीत 1 पार्टिकल, NH4Clच्या बाबतीत 2 पार्टिकल्स आणि AlCl3च्या बाबतीत किती पार्टिकल्स मिळतात आपल्याला, 4 पार्टिकल्स. आणि मोर नंबर ऑफ आयन्स ऑन डिसोशिएशन हायेस्ट इज Kf व्हॅल्यू. म्हणजेच ॲल्युमिनियम क्लोराईड AlCl3 हे करेक्ट ऑप्शन असेल. इथे आपले प्रिव्हियस इयरचे MCQs जे आहेत ते कम्प्लीट होतात. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी न्यू MCQ स्टार्ट करेन.